अजून एक दोन विषय आहेत की आमच्याकडे 1955-50 ओके 50 ते 60 मी म्हणेन त्या काळामध्ये मुंबईहून न्यूड मॉडेल्स यायच्या. न्यूड मॉडेल्स यायच्या. आता मी तर लहान होतो, मला वाटतं 11-12 वर्षाचा असेल कदाचित. तर त्या आमच्याकडे यायच्या, दोघी असायच्या, म्हणजे ॲट अ टाइम दोघी नाही, ह्या वर्षी एक आली, दुसऱ्या वर्षी दुसरी आली. आणि वडिलांची शिकवण्या असायच्या, म्हणजे ड्रॉइंग पेंटिंग क्लास असायचे. तर जेवढ्या मुलं आणि मुली किंवा पुरुष आणि स्त्री शिकायला येतील त्यांच्यासाठी न्यूड स्टडी होता. आणि न्यूड स्टडीसाठी मुंबईला जाणं तर पुन्हा तसंच खर्चिक, कोणाला परवडणार नाही. इव्हन इथं म्हणजे चित्रकला जे शिकवत आहेत त्यांची फी द्यायची मारामार असते, आर्ट मटेरियल आणायची मारामार असते. तर तिथं न्यूड स्टडीसाठी मुंबईला जाऊन किंवा पुण्याला जाऊन शिकणं फार महागाई. म्हणून आमच्या घरी यायचे. आणि वडिलांची ख्याती अशी होती, जे स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांची जी ख्याती होती, त्यांचं नाव ह्या विश्वात जे होतं त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या ह्या बायका होत्या. कारण न्यूड मॉडेलिंग चेष्टेचा विषय नाही, हे मी बोलतो 1950 आणि 60 मधली गोष्ट, आपण 2019ची बोलत नाही. तर त्या काळात त्या बाईनी यायचं आणि सर्व विवस्त्र बसायचं आणि समोर एक ड्रेपरी टाकली जायची ट्रान्सपरंट, आणि मग सगळी मुलं मुली इथं बसलेले असायचे आणि ते न्यूड स्टडी तो साधारण ती पूर्ण 7-8 तास बसायची बाई. हो. आणि वेळ आली तर नेक्स्ट डेला सुद्धा बसायची. सर आता या प्रश्नाविषयी मी कांबळे सरांसोबत बोललो, प्रमोद कांबळे सरांसोबत. तर त्यांना मी असा प्रश्न केला की आज सरांचं नाव खूप मोठं आहे, कांबळे सरांचं. नगरमध्ये खूप मोठे चित्रकार आहेत, शिल्पकार आणि चित्रकार दोन्ही. मी त्यांना विचारलं, सर आज हे शक्य आहे का न्यूड मॉडेल बसवणं नगरमध्ये? ते आज सुद्धा मला नाही म्हटले. बरोबर. ग्रामीण भागातल्या मुलांना कलेचं प्रशिक्षण मिळावं म्हणून त्यावेळेस त्यांनी जे काही केलेलं काम आहे ते त्याची तुलनाच होऊ शकत. मला असं आठवतं त्यांनी त्या काळात म्हणजे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये फायनल AM च्या परीक्षेला न्यूड मॉडेल असतं. बरोबर. तो एक खूपच मोठा एकदम हे करणारा प्रसंग आहे. ते न्यूड मॉडेल असतं तर कसं काय न्यूड मॉडेल असेल, तर जे काही 4-5 स्टुडंट त्यांनी त्यांच्या घरी मुंबईहून मॉडेल आणून तिला स्वतःच्या घरात राहायला लावून माईंनी सगळं तिचं केलं आणि तिला घरामध्ये स्वतःच्या न्यूड मॉडेल नगरसारख्या ठिकाणी ते बसवलं. ते पुण्यात पण शक्य नव्हतं. खूप मोठी गोष्ट होती खरंच. म्हणजे आज पण शक्य नाहीये, ते कोणी करत नाही एवढ्या वर्षानंतर. त्या काळात त्यांनी केलं आणि केवढा विश्वास असेल आणि केवढी मोठी जबाबदारी. एखादी गोष्ट तिथं ते हे झालं असतं खूप काहीच नाही, त्यासाठी ते इतके परखड होते. त्यांना त्यांच्या कामावर पूर्ण विश्वास होता, आत्मविश्वास होता, आणि त्यामुळे त्यांनी ते बिनदिक्तपणे केलं. आणि सरांनी ते म्हणताय तुम्ही 50-60च्या दशकात हे केलं, म्हणजे कुठली इच्छाशक्ती आणि काय असेल हे. आणि मेन म्हणजे घरातली त्यांची पत्नी म्हणजे ज्या माई त्यांना सपोर्ट करतात अगदी बरोबर हे. आणि त्या चित्रकलेच्या क्षेत्रातल्या नव्हत्या म्हणजे माझ्या माहितीनुसार. आणि त्या कसं काय हे शक्य झालं, म्हणजे आज पण इतका खुला विचार. म्हणजे आपण पुन्हा एवढं मागे जाऊ की हे जे मी म्हणालो की चित्रकलेविषयी जे मत प्रवाह वाईट होता पूर्वी, त्याला कारण हे एक पण होतं, न्यूड मॉडेलिंग, न्यूड स्टडी. कुठल्याही तुम्ही चित्रकलेतल्या ह्याच्यात बघा, सिलेबसमध्ये बघा किंवा अभ्यासक्रमात कशातही बघा, न्यूड स्टडी हा होताच. आणि चित्रकलेमध्ये न्यूड स्टडीला खरंच फार महत्व आहे, खूप महत्व. आलं का लक्षात की स्त्रीचं जे शरीर आहे काय पुरुषापेक्षा, म्हणजे फॉरेन कंट्रीजमध्ये पुरुषालाही महत्व आहे, आपल्याकडेही आहे, पण जास्त करून स्त्रीचा वापर जास्त झालाय न्यूड मॉडेलिंगमध्ये. आणि तिचं जे सौंदर्य, निसर्गाने तिला जे सौंदर्य दिलंय काय, ते चित्रात म्हणजे अॅनाटॉमी किंवा जे तुम्ही शिकता किंवा जे तुम्ही शिकवता तर तो एक भाग त्याचा, तर त्याच्यासाठी ते आहे. आणि समोर बसून जेव्हा तुम्ही पोर्ट्रेट्स करता, व्यक्तिचित्र करता, तर तेव्हा जे त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव असतील तेव्हाचे काय, किंवा तिचं शरीर जेव्हा असेल, माझे वडील नेहमी म्हणायचे
की चित्रकारामध्ये हिम्मत पाहिजे की न्यूड स्टडी करताना चित्र काढणं, अजिबात विचल न होता, अजिबात अस्वस्थ न होता संयमाने त्या मॉडेलचं चित्र काढणं ही मोठी परीक्षा असते. आणि नुसतंच न्यूड मॉडेल नाही, वडिलांची म्हणजे आत्ता मी नावं घेत नाही कारण ते उचित ठरणार नाही, पण वडिलांचे जे विद्यार्थी होते तेव्हा आमच्याकडे येणारे त्यांच्या पत्नी पण विवस्त्र बसायच्या न्यूड मॉडेलिंगसाठी. आणि तिचे मिस्टर म्हणजे वडिलांचे विद्यार्थी तिथे करायचे, वडील दाखवायचे चुका किंवा काय. म्हणजे तू विचार कर की कुठपर्यंत म्हणजे केवढा विश्वास आणि केवढं हे धाडस होतं. म्हणजे हे आज नाही कोणाला पुन्हा पण सांगताय ना, तर मला आज सुद्धा परत ते अशक्यच वाटतंय. कारण सर आज जर तुम्ही विचार केला ना, आजच्या काळात सुद्धा म्हणजे आपण म्हणतो की लोक शिकले सुशिक्षित, बरोबर ह्या बाबतीत आज सुद्धा आपण तितकीच निरक्षर आहोत. अगदी म्हणजे काही बोलायला स्पष्ट अधिकार आहे आपल्याला. कारण की आज पण आपण पाहतो एखाद्या गॅलरीत किती सारे वाद होतात चित्रांवरून, याच्यावरून हुसेनचा वाद, या सगळ्या गोष्टीवरून. पण सरांनी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या छानपणे सांभाळून आणि कसं हे शक्य केलं खरंच माहीत नाही. आणि म्हणजे कसं शक्य झालं, ह्या जर थोड्याशा टिप्स सरांकडून भेटल्या असत्या ना तर खरंच ते खूप चांगलं अशक्य आहे सगळं. म्हणजे म्हणून मी म्हटलं ना, आता आम्हाला कारण मी स्वतः पाहिलेले म्हणून मला माहिती. मी जर पाहिलेलं नसतं तर कदाचित मी पण तुमच्यासारखंच म्हणालं असतं, अरे काय बोलताय, हे शक्यच नाही म्हणून. कारण मी आत्ता जसा उल्लेख केला की विद्यार्थ्यांच्या मेसेसचं म्हणजे पत्नीचं पण केलं. ती पेंटिंग्स आमच्याकडे ऑइल पेंट्स सगळी पडलेली होती कितीपर्यंत. म्हणजे जवळजवळ मला आठवतंय मी कॉलेजला जायला लागल्यावर मी ती डिस्कार्ड म्हणजे डिस्पोज ऑफ केली. म्हणजे आमच्या घरी होती ती स्टडी म्हणून होती.